राजकीय घडामोड आहे ठाण्यातून। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना आता मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली। एका प्रकरणात म्हस्के दोषी असताना देखील त्यांनी निवडणूक लढवल्यानं ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचार यांनी आक्षेप घेतलाय। म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा आहे आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील विचार यांनी केली। या प्रकरणी आता पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे। तर दुसरीकडे मला कोणतीही नोटीस आली नसल्याचं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। बघा, राज्यात आमदार खासदारांविरोधातील 404 फौजदारी खटले अजूनही प्रलंबित आहेत। मुंबईत 250, औरंगाबादमध्ये 110, नागपुरात 75 खटले प्रलंबित आहेत। पुण्यात 34, ठाण्यात 32, सोलापुरात 30 आणि परभणीत 28 फौजदारी खटले सुरू आहेत। आणि दोषी प्रतिनिधींना निवडणूक लढण्यावर बंदी घाला असं सुप्रीम कोर्टातील याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये आता विशेष न्यायालय स्थापन करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत। हा रडीचा डाव आहे। हायकोर्टामधून मला अद्यापही कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही आहे। आम्ही काय लुटारू नाही आहोत, दरोडेखोर नाही आहेत, खंडणी बहादर नाही आहेत। ही शिवसेना आंदोलनात उभी राहिलेली, आम्ही सुद्धा आंदोलनकर्त्यांमध्ये माझं नाव आहे। त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते कधीच आंदोलनात, मोर्चांमध्ये, निदर्शनांमध्ये नसायचे। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची परिस्थिती होती।